हॅलो. तर आम्ही आता आमच्या बेडरूमचा रूम टूर देणार आहे. ही आमची सगळ्यांची बेडरूम आहे, जे मम्मा डॅडाची पण आहे, इराची पण आहे आणि बेबीची पण असणार आहे. आणि हा पॅसेज आहे, तर आम्ही इथूनच जे PVC मोल्डिंगच्या पट्टीने आम्ही रूम तुम्हाला सांगितलंच गेल्या व्हिडिओमध्ये की डिवाईड केलं आहे. कमी बजेटमध्ये आम्हाला हे सगळं करायचं होतं आणि अट्रॅक्टिव्ह पण पाहिजे, थोडं वेगळंही पाहिजे. ही शेड एक्झॅक्ट मला सांगता नाही येणार, खूप साऱ्या शेड असतात ह्या ग्रीन कलरमध्येच, पण मला असा कलर हवा होता आणि मिळाला तसा मनासारखा. आणि इथे क्रीम कलर आहे कुठला तरी, समथिंग क्लाउड की मिल्की. हां, बाथरूम मध्ये पण असं वर आहे ना क्रीम कलर क्रीम केलं. हां, बाकी नाही केलं चेंजेस. मध्यंतरी बेड तिकडे लावला होता, रूममध्ये अंधार असायचा कारण ट्यूबलाईट लपून जायचा. मग आता थोडे लाईट्सचे पॉईंट पण काढले आम्ही. तर हे बघा, इकडे हा आमचा जुनाच लॅम्प होता जो दिसतोय, मग तो एक पॉईंट काढून घेतला तिथे एक्सटेन्शन लावून. आणि टँटणांग. तर बाकी काही नाही, सगळं तेच आहे. फक्त आम्ही हे घेतलं आहे बेबीसाठी. ते आयकियाचे चेस्ट ऑफ ड्रॉवर्स असतात, ते ऑनलाईन मागवलं आयकियावरनं. आणि हा बेबीचा कॉट आहे, हनी हनी या ब्रँडचा कॉट आहे आणि तो हनी हनी वेबसाईटवरूनच मागवला आहे. डॅडा ये ना, आपल्याला हे कॉट दाखवायचं ना. हो, इराला ना खूप एक्साइटमेंट आहे कॉटची, कारण तिच्या वेळेसच घ्यायचा होता, पण मुंबईमध्ये जागा नव्हती आम्हाला कॉट ठेवायला, त्यामुळे मग आम्ही इथे घेतला बेबीसाठी. आणि आता थोडे दिवस इरा पण यूज करते बरं का कॉट. हा ना. आणि मला झोपायला आवडतं. आणि ना आपलं इथून नाही उघडत, ह्या साईडून उघडतं. आता इथं उघडायला आहे आणि इथं खिडकी आहे ना, म्हणून ते उघडता नाही येणार. हो, म्हणजे असं छोटंसं ओपनिंग आहे, त्यात आपण काही पण ठेवू शकतोय, स्टोरेजसारखं टॉईज वगैरे. हां, आणि ॲडजस्टेबल आहे, जर बेबी मोठं झालं तर ते ॲडजस्ट करता येईल. आणि हे सगळं वेगळं वेगळं मागवलं आहे, म्हणजे हनी हनीवरनंच मागवलं आहे, पण कॉट वेगळा आहे. त्याची ही जी मॅट्रेस दिसते बघा, ती पण वेगळी आली आहे, म्हणजे एकत्रच सगळं पाठवलं पण वेगळं वेगळं ऑर्डर केलं. आणि हा बंपर सेट आहे, ज्यात छोटीशी मॅट्रेस पण आहे आणि हे बाजूने लावायला, बेबीला लागायला नको काही इंजुरी वगैरे म्हणून, पिलो आहे. आणि तिकडे हेडबोर्ड आहे कॉटसोबतच आहे कॉम्प्लिमेंटरी. तर इथे मॉस्किटो नेट आहे आणि त्याला असा रॉड आहे. म्हटलं नंतर बेबी आल्यावरच लावूया. आणि आमची खूप हौस होती इराच्या वेळेस, पण ते नाही झालं, म्हणून मग आता घेतलाय. आधीच घेतलाय कारण म्हटलं यायला वेळ लागेल, पण लकीली आयकियाची पण डिलिव्हरी आम्हाला 3-4 दिवसात मिळाली आणि कॉटची पण 3-4 दिवसात मिळाली. तर ह्या फ्रेम्स आहेत, तर याला कुठेतरी कॉन्ट्रास्ट आणि असे मॅच पण होत आहेत. तर त्या ॲमेझॉनवरनं मागवल्या. मी प्रत्येकाची कॉस्ट लिहून देणार आहे, इथे स्क्रीनवर कुठेतरी ॲड करेन आणि सगळ्यांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही देणार आहे. आणि हे जे लॅम्प आहेत ते पण आम्ही ॲमेझॉनवरूनच मागवलेत, 2 लॅम्प सेम होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिल्वर बटन आलेलं आहे आपलं, त्याचा मिनी ब्लॉग आला असेल. आता जे ड्रॉवर्स आहे ते इरा दाखवणार आहे, कारण इराला दाखवायचे आहेत ते. हे सगळे ड्रॉवर सेट वगैरे झालेले आहेत, हे बघा. तर ड्रॉवरमध्ये हे सगळं इरा, मी आणि गोपीने आम्ही वॉश करून ठेवलं आहे, इस्त्री करून ठेवलेले आहेत कपडे, अगदी डेटॉलमध्ये सगळं क्लीन झालं आहे. ट्रे मागवले, DIYमधून आणलेत आणि त्याच्यात असे सेग्रिगेट करून ठेवलेत. सगळं इराचं मी व्यवस्थित सगळं सामावून ठेवलं होतं, फक्त लंगोट नवीन घेतलेले आणि हे कपडे जे इराचेच आहेत. आणि 1-2 हे अनुचे रॉम्पर्स आहेत. इकडे आहेत बेबी डायपर्स, ते सध्या ओपन नाही केले, म्हटलं असं पॅकमध्येच ठेवू कारण उगीच धूळ वगैरे लागले तर. आणि हे बेबी वाईप्स आहेत. आणि हे आपलं ते प्यायचं असतं ना, ते बेबींचं, बेबीचे बॉटल असतात, दुधाची बॉटल आहे. कारण इराच्या वेळेस सेम ब्रँडची आम्ही सेम बॉटल यूज केली होती, ॲव्हेंटची, फिलिप्सची मिल्क बॉटल आहे. वरच्यावर जे लागतं ना कंटिन्यू लंगोट किंवा कॅप्स वगैरे, पटकन ग्रॅब करता येईल म्हणून वरच ठेवलंय. हो, सगळं दाखव. आणि हे स्वेटर्स आहे बेबीचे, हे सगळे इराचे आणि अनुचं स्वेटर आहे. ओके, आता खालचं दाखव. तर हे इराचे रॉम्पर्स आहेत, जे 3-4 महिन्यानंतर इराला कामी आले होते. म्हटलं बेबीला पण 3-4 महिन्यानंतर यूज होतील. बॉय झाले तर हे कामात येतील, गर्ल झाले तर हे सगळे कामात येतील. आणि फर्स्ट क्रायवरून हे काही नवीन कपडे मागवले, तर ते नंतर दाखवेल. हे सगळे दुपटे आणि स्वॅडलचे कपडे आहेत. तर हे मस्लिन क्लोथ आहे, हे नवीन घेतलेत हे 3, बाकी सगळे जुने आहेत. सगळे दुपटेत आईने हाताने बनवलेले आणि धुळ्याच्या मम्मीनेही बनवलेत काही.
तर बाकी माझ्या पण जी आजीचे आणि आजीचे साडीचे बनवलेले आहेत. दुपटे इतके आहेत ना, जवळपास 50-60 दुपटे असतील. परत ड्राय शीट्स आहेत, इराच्या वेळेचेच आहेत हे ड्राय शीट्स पण. तर नवीन घ्यायची गरजच नाही आहे, सगळं काही कामी येणार आहे, फक्त स्वॅडल घेतलेत बस. तर खाली बेबी ब्लँकेट्स आहेत, इराच्या वेळेचेच हे पण. तर हे जे आहे ते धुळ्याच्या पप्पाने अहमदाबादवरनं आणले होते. बाकी हे ब्लँकेट्स आहेच तिचे मागवलेले. आणि भडगावला असताना एका आजीने, म्हाताऱ्या आजीने इरासाठी बनवून दिलं होतं सेपरेट. त्या स्वतःहून म्हटल्या होत्या मम्मीला की मी तुझ्या जे काही होईल नातू त्याला बनवून देईल. तर त्यांनी आधीच बनवून ठेवलं होतं आणि खूप छान आहे ते, कोझी आणि असं माऊ आहे, छान आहे. मला आज धाप लागते. हां, आणि एक्स्ट्राची बॅग ठेवली, म्हटलं हॉस्पिटलला वगैरे जायला वरच्या वर काही लागलं ना म्हणून हे ठेवलं आहे. आणि हे असं बेबीला घेण्यासाठी हे इराचंच आहे. आणि इरा ज्या दिवशी जन्माला आली ना त्याच्या आदल्या दिवशी की त्याच दिवशी डिलिव्हरी मिळाली होती याची बरोबर, म्हणून कामी आलं हे पण. ही इराच्या वेळेचीच मोहरीची पिशवी आहे. पिशवी म्हणजे पिलो आहे. आपण म्हणतो ना बाळाच्या डोक्याला आकार द्यायचा असतो, तर तो आकार देण्यासाठी ही मोहरीची पिशवी आहे. तर तिला पण ऊन दाखवलं आहे, त्याचे जे कवर्स आहे ते पण धुवून काढलेत. आणि हे आहे बॉटल स्टरलायझर. हे पण इराच्या जन्माच्या वेळेसच मागवलं होतं, कारण ती सुरुवातीला 15-1 दिवस बॉटल फीड घ्यायची. खूप बेस्ट प्रोडक्ट आहे, कारण फक्त विसळायचं पाण्याखाली किंवा साबणाने वगैरे, आणि याचं स्टरलाइज करायला ठेवून द्यायच्या बॉटल्स. म्हणजे वेगळं तुम्हाला उकळायची गरज पडत नाही, वाफेवर स्टरलाइज होतात. तर ते पण ॲज इट इज ठेवलेलं होतं सांभाळून, आणि आज ते सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं पुन्हा. असं आहे. बाळेने आधीच ड्रॉवर आपले फुल झालेले आहेत. हे चेस्ट ऑफ ड्रॉवर छान आहे, मजबूत आहे. याचं पार्टिक्युलर उड आहे पण तरी दणगट आहे, आणि दिसायला मुळात खूप सुंदर आहे. याची जी कॉस्ट आहे ती 17,000 आहे, आणि याची कॉस्ट सगळं मिळून आम्ही तुम्हाला देतो. आणि ह्या रूममध्ये पण आम्ही नवीन कर्टन्स बनवलेत, कारण आम्हाला ब्लॅकआउटचे हवे होते. इकडे होते आधी ब्लॅकआउटचे, पण ते मॅच पण होत नव्हते, आणि हॉलमध्ये शेअर कर्टन्स होते. तर मग ते इकडचे जे आधी होते ना ते तिकडे लावले, कारण थंडी खूप पडली आहे आणि नंतर उन्हाळा राहील. म्हटलं शेअर कर्टन कधीतरी बरे वाटतात, असे ब्लॅकआउटचे हवे, म्हणून मग ह्या रूमसाठी नवीन घेतले. आता ऑलमोस्ट तयारी झाली आहे, फक्त बेबी बॅग पॅक करायचं आहे, आणि माझी पण हॉस्पिटल बॅग तयार करायची आहे. तर म्हटलं आधी तुम्हाला रूम टूअर देऊन देऊ, लवकरात लवकर मी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तो पण व्हिडिओ बघाल आणि हा पण बघा. हा व्हिडिओ ॲक्च्युली शॉर्टमध्ये झाला असता, पण लिंक्स देण्यासाठी मला हा मोठा व्हिडिओ मी केला. आणि बरेच जण म्हणतात ताई व्लॉग का नाही येते मोठे व्लॉग, कारण मोठे व्लॉग एडिट करायला मला जास्त वेळ लागतो, आणि जे मिनी व्लॉग असतात, शॉर्ट व्हिडिओज असतात, ते एडिट करायला कमी वेळ लागतो त्या मानाने. तुम्हाला माहीतच आहे 9व्या महिन्यात खूप त्रास होतो, 8व्या-9व्या महिन्यात, आणि मला ह्या वेळेला आता जाणवतं. इवन मी बोलते ना तर मला खूप धाप लागते, मी असं ब्रेक घेते कारण एकदम ब्रीथलेसनेस होतं तुम्हाला, म्हणजे जे प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना. सो तुम्ही समजू शकतायत. प्रत्येक प्रेग्नंट लेडीला एक भीती असते डिलिव्हरीची, आणि बॅक ऑफ द माइंड कंटिन्यू सगळे विचार चालू असतात, निगेटिव्ह पण विचार चालू असतात. तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी ह्या गोष्टींमध्ये बिझी राहिलं ना तर मग सगळे पॉझिटिव्ह विचार येतात, निगेटिव्ह विचार पळून जातात. त्यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे आपला, आणि मुळात फ्रेश वाटतं. चांगलं फ्रेश असेल, बेबीलाही फ्रेश वाटेल, जे येणारे पाहुणे आहेत किंवा आपले घरचे वगैरे सगळ्यांना फ्रेश वाटेल, हाच उद्देश आहे. इराच्या वेळेस पण मी माहेरी तसं सगळं छान आम्ही सगळ्यांनी असं क्लिनिंग आणि ऑर्गनाईज करून ठेवलं होतं. तर आतापर्यंत जे व्हिडिओज आले त्यावर तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या आहे, पॉझिटिव्ह, आणि भरभरून प्रेम दिलं आहे, आशीर्वाद दिलेत. फक्त माझं रिप्लाय करणं होत नाही, पण आम्ही कमेंट्स वाचतो सगळ्या. कमेंटच एवढ्या येत आहेत ना, तर मग रिप्लाय करणं अवघड जातं आहे. पण जसा वेळ मिळाला तसं मी रिप्लाय करेन, आणि असंच प्रेम राहू द्या, असंच आशीर्वाद असू देत, कारण आता खरी मला गरज आहे तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची. कारण डिलिव्हरी म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म असतो, त्यामुळे मला थोडी भीती आहेच. तर तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद असतील तर ती भीती पण जाईल माझी. चल, व्हिडिओला इथेच संपवते. तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.